नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. आज नीताज डेली डिश मध्ये तुम्हाला नीता दाखवणार आहे झणझणीत जवला आणि भाकरी. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया. इथे आहे जवला. हा एक वाटी मी जवला घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे टमाटर आहे, इथे पातीचा कांदा आहे, इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, इथे थोडेसे कढीपत्ते आहे आणि इथे कांदा आहे. आणि बेसिकचे मसाले लागणार आहे आपल्याला. हळद, तिखट, धना पावडर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर चला आपण सुरुवात करूया झणझणीत जवला बनवायला. तर त्याच्यासाठी आपण हा जवला इथे मी तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये मी हा जवला टाकत आहे आणि आपल्याला हा व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला जवला व्यवस्थित स्वच्छही करायचा आहे, क्लीन करून नंतर आपल्याला हा भाजायचा आहे. कारण यामध्ये फार दगड वगैरे असतात आणि वेगळा वेगळा कचरा वगैरे असतो. तो आपल्याला तो नीट क्लीन करायचा आहे, नाही तर तो दाताखाली येऊ शकतो आपला. तर इथे आपल्याला हा भाजून नंतर पाण्यात टाकून व्यवस्थित धुवूनही घ्यायचा आहे स्वच्छ. तर इथे आम्ही भाजते आणि नंतर मग बोलते तुमच्या बरोबर. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, आपला जवला व्यवस्थित भाजला जात आहे. तर पाहू शकता आपला जवला म्हणा, सुकट म्हणा, तुम्ही काय म्हणता याला, तुम्ही नक्की मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आम्ही तर जवलाच बोलतो. तर आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता कसा लाल लाल एकदम सुरेख आणि वासही सुटलेला आहे, चांगला सुगंध. तर आपण आता ह्या स्टेजवरती हे पाण्यामध्ये टाकायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी क्लीन केला होता पहिल्यांदा भाजून घ्यायच्या आधी. आता आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ. थोडा वेळ असाच पाण्यामध्ये राहू देत हा, कारण याच्यामधला जो पण खाली चुरा वगैरे असतो तो सगळा निघून जाईल पाण्यामध्ये, खाली तळाला बसेल. तर आपण आता याला बनवायची प्रोसेस बघूया. इथे कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. जवलेला बऱ्यापैकी तेल लागतं, तर जरा तेल तुम्ही हिशोबामध्ये तुमच्या टाका, कारण तेलामध्ये आणि मिरचीमध्ये व्यवस्थित फ्राय होतो. तर इथे मी तेल टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे तडतडवायचे आहे. गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. आपले जिरे चांगले फुलून वर आले की आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचं आहे. जिरे व्यवस्थित फुललेले आहेत, तर आपल्याला आता इथे कढीपत्ता टाकायचा आहे. मिरची आणि लसणाची ठेचा टाकायचा आहे. मिरची आणि लसणाचं व्यवस्थित परतायचं आहे. इथे मी 4 मिरच्या घेतल्या होत्या आणि 10-12 लसणाची पाकळी घेतली होती. तर व्यवस्थित खलबत्त्यामध्ये ठेचून इथे मी टाकत आहे. आपला लसूण अगदी व्यवस्थित आपल्याला लालसर असा करायचा आहे. पहा, लसणाने कलर चेंज केलेला आहे, थोडा लसूण परतला गेलेला आहे. मिरची आपली चांगली व्यवस्थित, कांदा टाकायचा आहे. ते आपल्याला मेहनत लागणार आहे. आपला कांदा व्यवस्थित आपल्याला परतवायचा आहे. गॅस सोडून कुठे जाऊ नका, व्यवस्थित कांदा परतू द्या. लालसर कलर येईपर्यंत आपल्याला, तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे कांदा. तरच आपल्याला जवल्याला चांगली चव येईल.
तर कांदा लवकर परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर नरम होईल. काय सुगंध सुटलेला आहे मंडळी. कांदा, लसूण, मिरची फार छान सुगंध सुटलेला आहे. तर पहा, आपला कांदा हळूहळू परतला जात आहे. व्यवस्थित परतला जायच्या आधीच आपल्याला इथे आपले हे टोमॅटो जे आपण बारीक चॉप करून ठेवले होते तेही टाकायचे आहे. आता हेही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. पाणी यामध्ये हे झालेलं आहे, तर आपण आता पाण्यातून काढू, चांगला पिळून घेऊ. त्याच्यामधला पाण्याचा आपल्याला अंश काढायचा आहे. पाहू शकता याच्यामध्ये किती तुम्हाला दिसतंय की मला माहिती नाही, पण पहा इथे किती काळा काळा मातीसारखं आहे. तर हे अशा प्रकारे इथे चवला आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे, जेणेकरून खालची जी माती वगैरे असते ती खाली तळाला जाऊन बसते. आणि इथे हा सगळा गाळ हा फेकून द्यायचा आहे. ठेवूया. अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा, कारण माहिती नाही कुठून कुठून सुकून आलेला असतो हा. आपल्या परिवाराला आपण स्वच्छ आणि नीटनेटकं असं जेवण खायला द्या, जेणेकरून त्यांची तब्येत नेहमी व्यवस्थित राहील. हे सगळं हायजीनच्या या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हायजीन मेंटेन केलं पाहिजे आपल्या किचनमध्ये. स्वच्छ आणि घरचं भोजन आपल्या परिवाराला दिलं पाहिजे. बाहेरचं खाणं टाळा. आता पावसाचे दिवस आहेत, घरी चांगल्या चांगल्या मेजवाना आपल्या परिवाराला द्या, जेणेकरून तेही खुश होतील, आपली मुलंही खुश होतील. आता हे मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही स्वच्छ धुवा आणि नंतरच पुढची प्रोसेस करा. कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. टमाटरही बऱ्यापैकी नरम झालेले आहे. तर या स्टेजवरती आपल्याला इथे थोडेसे सुके मसाले टाकायचे आहे. जास्त काही नाही, फक्त धनापूड टाकणार आहे 1 चम्मच आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे.
आता हे आपले मसाले व्यवस्थित कांदा आणि टमाटरमध्ये मिक्स होतील आणि व्यवस्थित परतले जातील. तोपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे 2 मिनिटं. परतलं गेलेलं आहे. आता या स्टेजवरती आपल्याला हा जवला टाकायचा आहे. जवला टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. असा तर आपला जवला आधी आपण धुवायच्या आधी व्यवस्थित परतला होता, पण तरीही त्याला व्यवस्थित मसाल्याची आणि कांदा टमाटरची कोटिंग राहायला हवी. व्यवस्थित तो मसाल्यामध्ये घुळला जावा म्हणून आपल्याला व्यवस्थित हा मिक्स करायचा आहे. थोडं 2 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर मी पुढची प्रोसेस दाखवते. 2 मिनिटं झालेली आहे. आपला जवला व्यवस्थित कोटिंग झालेला आहे मसाल्यामध्ये, पाहू शकता. आता या स्टेजवरती आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण पहिल्यांदाही टाकलेलं होतं, तर बघून टाका मीठ गरजेनुसार. त्याचबरोबर थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. हळद पावडर मी विसरली होती मसाल्यांमध्ये टाकायची, आता टाकत आहे. हरकत नाही, तुम्ही मसाला जेव्हा धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकाल तेव्हाच टाका. त्याचबरोबर इथे मी हे कोकम थोडेसे पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, तर तेही आपण आता याच्यामध्ये टाकूया. तुमच्याकडे अगर चिंच असेल तर चिंचही टाकू शकता तुम्ही, अथवा कोकम असेल तर कोकम टाका, अथवा लिंबू पिळून टाकला तरी चालेल. तर आता आपल्याला हे परत 2 मिनिटं ठेवायचं आहे गॅसवरती. थोडासा याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकत आहे, कांद्याचा पत्ता थोडासा आपण नंतर टाकूया. आणि त्याला एक मिक्स देऊन पुन्हा एकदा गॅसवरती 2 मिनिटासाठी परत झाकण बंद ठेवूया. तर मी आता जागा चेंज करत आहे. इथे मी आता भाकरीची तयारी करत आहे. वरती मी इथे ठेवत आहे, पोझिशन चेंज करत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता इथे ठेवलेला आहे गॅस कढई, आणि इथे मी आता भाकरीची तयारी करत आहे. नंतर तुम्हाला मी दाखवते. इथे मी भाकरी बनवत आहे, पाहू शकता. आपली भाकरी थापून तयार आहे, पाहू शकता. इथे मी तवाही ठेवलेला आहे गरम व्हायला. आपण आता ही भाकरी याच्यावर टाकूया तव्यावर. गॅसची फ्लेम मोठी करूया. इथे आपला जवलाही बनवून तयार झालेला आहे. आपली भाकरी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित शेकू द्या भाकरी, नंतर मग दाखवते तुम्हाला. तो दुसरी भाकर बनवून तयार करूया. व्यवस्थित पीठ मळून घ्या. ज्वारीचं पीठ आहे.
पाहू शकता आपली भाकरी फुगत आहे. हा व्यवस्थित. मंडळी आपली दुसरी भाकरी इथे मी टाकलेली आहे. तर ही आपल्याला उलटायची आहे. ते व्यवस्थित आपल्याला शेकू द्या, नंतर मग मी दाखवते तुम्हाला. आपला जवला आणि भाकरी बनवून झालेले आहे, पाहू शकता. वरून मी थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे. तुम्ही कांद्याची पात टाकू शकता अथवा कोथिंबीर टाकू शकता. कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी कांद्याची पात टाकलेली आहे. भुरभुरलेली आहे. आणि इथे कांदा आहे, इथे भाकरी आहे. तर तुम्ही कधी करणार आहे अशी जवलाची चटणी नक्की मला सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.